कधी कधी जे आपण एक्सपेन्सिव्ह डिनर नाही, पण हे असे छोटे छोटे डेट जेव्हा आपण करतो ना विथ बायकोसोबत, ते खूप असं इम्पॉर्टंट किंवा एक्सपेन्सिव्ह ठरतात. ऑफिसमधून मी खूप टायर्ड होऊन आलो होतो, पण आता पनू मॅगी करतेस ना, तर चला आम्ही मॅगी कशी करतात ते बघा. त्यामुळे मी आता फ्री झालोय, मला मजा आली कारण की आता आम्ही मॅगी खाणार आहे. आणि मॅगी तर ऑलवेज फेवरेट असते कोणाची पण. खरं सांगायचं तर रोज ऑफिसमध्ये काम, स्ट्रेस, धावपळ सर्व काही गोष्टी असतात. पण घरी आल्यानंतर दोन शब्द बोलणारा जर सोबत कोण असेल ना, तर पूर्ण दिवस फ्री माइंड निघून जातो. तर जास्तच इमोशनल झाला तू. मॅगी इमोशनल होती का? कशाला उगाचच किंतु परंतु. हॅलो, कशा आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला हवं. मी आता जस्ट घरी आलोय, फ्रेश झालोय मस्त. आणि कालची झोप जी मला लागली आहे या एसीमुळे, एकच नंबर. म्हणजे बोलतो ना की गरमीमुळे झोपच येत नव्हती. आणि घरच्यांबरोबर माझी चिडचिड होत होती गरमीमुळे. पण काल जे रात्री झोपलोय मी, वाह. आणि त्यामुळे मस्त मला आज फ्रेश वाटलं. पूर्ण दिवस ऑफिसमध्ये माझा स्ट्रेसफुल निघून गेलाय. तर मस्त आता भूक लागलाय, तर मस्त काहीतरी जेवून घेतोय. पण काय जेवायला केलंय माहिती नाही. पहिला त्याला विचारून घेतोय की तू जेवण काय केलंय, आणि लगेच जेवण वाढायचं तर लगेच जेवण घेतोय. किचन जाऊयात, पण काय जेवण बनवते ते बघूयात आपण. हा, काय करते म्हणा? हो, काय बनवते जेवण आज? अजून बनवलं नाही? जेवण बनवलंच नाही. मग काय करते? नाही बनवलं आज. अरे मग कधी? टाइम बघितले झाले. मॅगी बनवते आज. आता मॅगी हा, होईल लगेच? मग 5 मिनिटात होईल ना. चालेल का तुला? ऑप्शन आहे काय? आता काय जे पणू बनवेल ते खाऊयात. मॅगी बनवतो, चला पटपट मॅगीवर. काय आणलंय तू सर्व मॅगीवर? आहे ना मॅगी. अरे वा, हिने सर्व सोय करून ठेवलंय. तर आज आम्ही आमची मॅगी डेट समजा, किंवा आम्ही आज मॅगी खाणार रात्री ऑफिसवरून आल्यानंतर. म्हणजे का तुला जेवण करायला कंटाळा आलास? हा, तर ठीक आहे, चालेल. आता पण मॅगी बनवतोय, तर तीच पहिला मॅगी खाऊन घेतो आपण. काय काय आणलंय? ओ, चीज क्यूब आहेत. मॅगीत एवढे आणलंयस तू? बाप रे, मजा येणार आहे. तर चला आता मी लगेचच मॅगी बनवतोय. कशी मॅगी बनवतोय ते तुम्ही बघाच. प्लेन मॅगी करूयात ना? कशी करतेस? तुला माहिती कसं. चालेल, मला प्लेन पण चालेल, काही करत नाही. प्लेन काही न टाकता, कारण ते कापत बसू नको आता. पटापट भूक लागली मला आता. ऑफिसवरून थकून आलोय, तिला म्हटलं पटकन जेवण करून घे. तर पटकन जेवण करण्यापेक्षा मॅगी बनवून घेऊयात. ऑफिसमधून मी खूप टायर्ड होऊन आलो होतो, पण आता पनू मॅगी करतेस ना, तर चला आम्ही मॅगी कशी करतात ते बघा. त्यामुळे मी आता फ्री झालोय, मला मजा आली कारण की आता आम्ही मॅगी खाणार आहे. आणि मॅगी तर ऑलवेज फेवरेट असते कोणाची पण. पानी में डूबे हुए ख्वाब अल्फाजों के. आज तर घरी येऊन मी डायरेक्टली जेवून झोपणार होतो, कारण की खूप थकलो होतो, खूप इरिटेट झालो होतो. पण पनू जी आता मॅगी बनवते ती खाऊन, खाऊन म्हणजे अजून खाल्ली नाही तर खाणार मी. हा, ही बघा मस्त मॅगी बनले. पण त्यावर आता चीज टाकते. वाह, शंभर म्हणा. मस्त चीज मॅगी. आणि त्यात प्लेन मॅगी. ही प्लेन मॅगी मला खूप आवडते, त्यामध्ये चीज. हे आम्ही दुपारी ऑर्डर केलं होतं पनूसाठी. पण आण लवकर जेवण. मस्त मॅगी आणली पनूने. ही बघा मस्त मॅगी आली. आणि माझ्या बायकोला वाटते मॅगी म्हणजे 5 स्टार डिनर आहे ना. हा, तुला रोज मिळते का 5 स्टारची सर्व्हिस? अरे पण हे पण खरं आहे. ठीक आहे, आता बायको जे बनवून देईल ते आता खाऊयात गोड समजून. काय मस्त मॅगी बनली, एकदम झणझणीत गरम. या तुम्ही पण खायला. कधी कधी जे आपण एक्सपेन्सिव्ह डिनर नाही, पण हे असे छोटे छोटे डेट जेव्हा आपण करतो ना विथ बायकोसोबत, ते खूप असं इम्पॉर्टंट किंवा एक्सपेन्सिव्ह ठरतात. या तुम्ही पण आमच्यासोबत खाण्यासाठी. मस्त मॅगी अशी घ्यायची स्पूनमध्ये. आणि एक नंबर. प्लेन मॅगी जर तुम्ही कधी खाल्ली नसेल ना, खाऊन बघा विथ चीज, जसं तर पनूने बनवली आहे. मस्त एक नंबर 5 स्टार आटासारखी सर्व्हिस भेटली आहे. अरे स्माइल कर दे. काय फेक स्माइल करते. काय झालं? शांत काय? काय नाही, मॅगी एन्जॉय करतोय ग. काय ऑफिसमध्ये जास्त स्ट्रेस होता का आज? जास्त नाही, पण थोडंसं होतं. एक असतंच कामाचं. काय नाही, तू जरा जास्तच ओव्हरथिंक करतो. ठीक आहे ना, तुझ्यासोबत बसलोय ना आता, होईल सर्व मस्त.
खरं सांगतो गाईस, लेट नाईट्स छोट्या छोट्या असे मोमेंट खूप पीसफुल देतात. असं तर मी तर सांगेल, जे पण कपल असतील ना आणि आपले व्लॉग बघत असेल त्यांनी आपल्या वाईफसोबत किंवा तुम्ही वाईफ बघत असेल तर तुम्ही त्या नवऱ्यांसोबत असं बसून थोडा टाईम स्पेंड करा. की रात्री घरी आल्यानंतर आम्ही असं मॅगी बनवलं, जे काय असेल ते तुम्हाला जे जमेल ते करा, पण असे गप्पा मारा एकमेकांसोबत. खरं सांगायचं तर रोज ऑफिसमध्ये काम, स्ट्रेस, धावपळ सर्व काही गोष्टी असतात. पण घरी आल्यानंतर 2 शब्द बोलणारा जर सोबत कोण असेल ना तर पूर्ण दिवस फ्री माइंड निघून जातो. असं मस्त बोलता ना की हॅपीनेस होतं, हॅपी होतं पूर्ण दिवस. तर जास्तच इमोशनल झालं तू. मॅगी इमोशनल होती का? मस्त मॅगी खाऊन झालंय, पोटभर मॅगी खाली, एकदम चीजवाली होती. तर ठीक आहे, आता झोपतोय, उद्या पुन्हा ऑफिसला जायचं आहे. चला आजचा ब्लॉग मी ते संपवतो. काय बोल? उद्या आपल्याला आईस्क्रीम खायला जायचं. आईस्क्रीम खायला आतापासून उद्याचं प्लॅनिंग? हा मग? तर ठीक आहे, हा पण ऑफिस नंतर आल्यानंतर. हा चालेल ना. तर ठीक आहे, उद्या ऑफिसवरून आल्यानंतर जेवल्यानंतर आम्ही उद्या आईस्क्रीम डेटसाठी जाऊ. आईस्क्रीम डेट म्हणा किंवा आईस्क्रीम खायसाठी जाऊयात. हा ब्लॉग उद्याचा असणार आहे. तर उद्या आम्ही रात्री ऑफिस नंतर आईस्क्रीम खायला जाणार आहेत. तर चला आजचा ब्लॉग मी ते संपवतोय. हा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. तुम्हाला काय आवडतंय, नाही आवडत ते नक्कीच कमेंट करून सांगा. चला बाय बाय.